राज्याच्या राजकारणामध्ये एकनाथ शिंदेने जे करून दाखवलं आहे त्यामध्ये एक गोष्ट सिद्ध होती, ती म्हणजे दगा देणारा नेहमी जवळचाच असतो। उद्धव ठाकरेंच्या बाबतीत जे घडले त्यामध्ये उद्धव ठाकरेंना एका छोटीशी चुकीची जी शिक्षा मिळते ती शिक्षा खूप भयंकर आणि त्यामुळे खरोखरच उद्धव ठाकरेंनी एवढ्या चुका केलेल्या आहेत का असा प्रश्न देखील उपस्थित होतोय। 2018 साली जी घटना दुरुस्ती केली होती त्याची माहिती निवडणूक आयोगाकडे नव्हती। एवढ्याच मुद्द्यावरती उद्धव ठाकरे यांनी जी मागणी केलेली होती ती मागणी फेटाळली गेली आणि त्यामुळे शिंदेचे 16 जण अपात्र झाले नाही। उद्धव ठाकरेंचे शिवसेना पक्षामध्ये अस्तित्वच काही नव्हतं असाच काहीसा जो निर्णय आहे तो राहुल नार्वेकर यांनी दिलाय आणि त्यामुळे आता सुप्रीम कोर्टाचा मार्ग जो आहे तो ठाकरे निवडतील असा अंदाज होताच, पण तो मार्ग त्यांनी निवडला। परंतु त्या अगोदर ते जनतेच्या सुद्धा न्यायालयामध्ये आले आणि जो काही न्याय असेल तो इथेच मिळेल असं देखील ठाकरेंना वाटू लागले। काल राहुल नार्वेकरांच्या विरुद्ध जी उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये व्हिडिओ दाखवण्यात आला, जो व्हिडिओ 2018 सालचा आहे, ज्यामध्ये उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेची नियुक्ती नेते म्हणून केली होती। ज्यानंतर एकनाथ शिंदे हे स्टेजवर जाऊन ठाकरेंच्या पाया पडत होते। राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालात फक्त शिवसेनेची 1999 सालची घटना लक्षात घेतली। त्यांनी 2013 आणि 2018 सालची पक्षाची घटना विचारात घेण्यास नकार देत आपला निकाल दिला, जो शिंदेच्या बाजूने लागलाय। याच निर्णयाविरुद्ध उद्धव ठाकरे सुप्रीम कोर्टात देखील गेले, मात्र आपली बाजू जनतेसमोर आणण्यासाठी त्यांनी महापत्रकार परिषदेचं आयोजन केलं, ज्यामध्ये त्यांनी 2013 आणि 2018 मध्ये निवडणुकीचे फोटो सगळ्यांना दाखविले। या महापत्रकार परिषदेमध्ये दम नव्हता असं कोणीही म्हणू शकत नाही। 101% या महापत्रकार परिषदेमध्ये खूप दम होता, कारण या ठिकाणी लावरे तो व्हिडिओ या माध्यमातून जनतेला काही सांगण्यात आले। मुळात जे कागदपत्र उद्धव ठाकरेंनी स्क्रीनवरती दाखवली ती होती निवडणूक आयोगानं 2013 नंतर ठाकरेंच्या शिवसेनेला एक कागद जो होता तो पाठवलेला होता आणि ज्यामध्ये एक पत्र पाठवण्यात आलं होतं आणि त्या पत्रामध्ये शिवसेना पक्षप्रमुख असा उल्लेख निवडणूक आयोगानं उद्धव ठाकरे यांचा केला होता। यातूनच सविस्तर दिसतंय की किती नाही म्हटलं तरी सुद्धा नार्वेकरांनी वेगळंच केले। नार्वेकरांकडे असलेले कागदपत्रे तसेच नार्वेकडे असलेले अधिकार आणि त्या अधिकारांचा केलेला दुरुपयोग असा संदेश जो आहे तो ठाकरेंनी कालच्या महापत्रकार परिषदेमध्ये दिलाय। त्यामुळे एकंदरीतच सध्याचे ठाकरेंचे वेगवेगळे डाव पाहता ठाकरे हरूनही जिंकतील असं चित्र ठाकरे भविष्यात उभं करू शकतील। पण एक गोष्ट मात्र नक्की, ठाकरे पूर्ण ताकदीनिशी मैदानात येण्याचा जर निर्णय घेतला तर भाजपा असो किंवा एकनाथ शिंदे असो दोघांनाही ते 101% झेपणार नाही। या सर्वांबाबत तुम्हाला काय वाटतंय, तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये सांगा। हा विषय आवडलाच असेल तर व्हिडिओला लाईक व शेअर करा, सोबतच आमचं विश मराठी हे यूट्यूब चॅनल अवश्य सबस्क्राईब करा। जय महाराष्ट्र।